नमस्कार मित्रांनो, मी अभय पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण आता घरी बसल्या MSRTC याचे ऑनलाईन रिझर्वेशन करू शकतो. म्हणजेच आपल्या ST बसचे आता ऑनलाईनच आपल्या मोबाईलमधून अगदी 2 ते 3 मिनिटातच रिझर्वेशन करू शकतो. त्यासाठी कोणती प्रोसेस आपल्याला करायची आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. रिझर्वेशनसाठीचे पेमेंट कशा पद्धतीने करायचे हे मी व्हिडिओच्या शेवटी दाखविलेले आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला रिझर्वेशन करता अडचणी येऊ शकतात. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. तर चला लगेचच सुरू करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, MSRTC म्हणजेच ST बसचे रिझर्वेशन करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करायचे आहे. प्ले स्टोअर ओपन झाल्यानंतर तुम्हाला सर्च बारमध्ये सर्च करायचे आहे MSRTCN. असे सर्च केल्यानंतर तुम्हाला ST बस रिझर्वेशन करण्यासाठीचे हे जे ॲप्लिकेशन आहे ते दिसेल. या ॲप्लिकेशनला तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही इन्स्टॉल करून घ्या. ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टर्म्स अँड कंडिशन्स दिलेले आहेत ते वाचून घ्या. तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर खाली दिलेल्या चेकबॉक्सवर क्लिक करा आणि खाली ॲक्सेप्ट या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर MSRTCचे अधिकृत ॲप्लिकेशन आहे ते ओपन होईल. ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर सर्वात आधी या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही खाली दिलेले प्रोफाईल या आयकॉनवर क्लिक करा. आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करण्यासाठीचे पेज ओपन होईल. या ठिकाणी आपण कुठलेही अकाउंट ओपन केलेले नाही, त्यामुळे खाली दिलेल्या क्रिएट एन अकाउंट या लिंकवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर काही माहिती तुम्हाला या ठिकाणी तुमची भरायची आहे. तुमचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. ज्या ठिकाणी एंटर नेम लिहिलेले आहे त्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर खाली मेल, फिमेल जे काही असेल ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा डेट ऑफ बर्थ या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तुमचा ईमेल ID या ठिकाणी टाकायचा आहे. ईमेल ID हा तुमचा सतत वापरातील असावा. त्यानंतर मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. मोबाईल नंबर देखील तुम्ही कायम वापरत असाल किंवा यूजमध्ये असेल असाच मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. इतर मोबाईल नंबर टाकू नका. मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली तुम्हाला पासवर्ड टाकायचे आहे. त्यासाठी इंटर पासवर्ड आणि इंटर कन्फर्म पासवर्ड या दोघं ठिकाणी तुम्हाला हवा असलेला जो काही सोयीस्कर पासवर्ड असेल, जो तुम्हाला सहजरित्या लक्षात राहील असा पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर एकदा तपासून घ्या. माहिती बरोबर असल्याची खात्री करा. नंतर रजिस्टर या बटनावर क्लिक करा. रजिस्टर या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचे या ठिकाणी रजिस्ट्रेशन होऊन जाईल. आता माझं ऑलरेडी मी रजिस्ट्रेशन केलेले आहे, त्यामुळे मी डायरेक्टली आता जे काही लॉग इन पेज आहे या लॉग इन पेजवरून या ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करून घेईल. तुम्ही तुमचा आणि पासवर्ड जनरेट झाल्यानंतर या लॉग इन पेजवरून लॉग इन करू शकता. आता मी माझे या ठिकाणी लॉग इन करून घेतो. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर अशा प्रकारचा एक इंटरफेस दिसेल. या ठिकाणी तुम्हाला बरेच ऑप्शन देखील दिलेले आहेत. जसे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता फ्रॉम आणि टू, म्हणजे तुम्हाला कुठून कुठपर्यंत प्रवास करायचा आहे हे या ठिकाणी टाकायचे आहे. त्यानंतर खाली डेट दिलेले आहेत. ज्या काही डेटला तुम्हाला प्रवास करायचा असेल किंवा ज्या दिवसाचे तुम्हाला रिझर्वेशन करायचे आहे ती डेट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. आणि खाली चेक अवेलेबिलिटी, बस शोधा, जे काही हे बटन दिलेले आहे त्यावर क्लिक करायचे आहे. परंतु त्याआधी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी भरावी लागेल. त्यासाठी तुम्हाला खाली या मधल्या ठिकाणी जे आयकॉन दिलेले आहे त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पॅसेंजर मास्टर लिस्टमध्ये जे काही पॅसेंजर म्हणजे जे काही प्रवासी तुमचे प्रवास करणार आहेत, ज्यांचे रिझर्वेशन तुम्हाला करायची आहे, त्यांची माहिती ॲड पॅसेंजरमधून तुम्हाला या ठिकाणी आधी संपूर्ण भरून घ्यायची आहे. त्यासाठी तुम्ही खाली ॲड या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला ज्यांचा प्रवास किंवा रिझर्वेशन करायची आहे याची माहिती या ठिकाणी भरायची आहे. आता या ठिकाणी तुम्हाला एंटर नेम दिलेले आहे, त्या ठिकाणी तुम्हाला त्या व्यक्तीचे नाव टाकून घ्यायचे आहे. नाव टाकल्यानंतर खाली मेल, फिमेल जे काही असेल ते सिलेक्ट करा. खाली इंटर एज म्हणून एक तुम्हाला लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर एक कॅलेंडर तुमच्या समोर ओपन होईल. आता ज्यांचं तुम्ही या ठिकाणी माहिती भरत आहात, ज्याचं रिझर्वेशन आपल्याला करायचं आहे, त्यांची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायची आहे. डेट ऑफ बर्थ टाकताना काळजीपूर्वक टाका. डेट ऑफ बर्थ चुकणार नाही याची दक्षता घ्या. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर खाली ओके म्हणा. यानंतर तुम्हाला खालील जनरल लिहिलेले ऑप्शन दिसत असेल त्याला क्लिक करा. आता तुम्ही ज्या प्रवासाचं ज्याचं तुम्हाला रिझर्वेशन करायचं आहे ते कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात हे या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यासाठी काही कॅटेगरी इथे दिलेल्या आहेत, जसे महिला सन्मान योजना, अमृत सिनियर सिटीजन, हँडिकॅप यामध्ये 2 प्रकारे या ठिकाणी दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. त्यानंतर ब्लाइंडमध्ये देखील 2 प्रकार दिलेले आहेत आणि त्यानंतर शेवटचे दिलेले आहेत प्रेस रिपोर्ट. आता यामध्ये ज्या प्रकारात तुम्ही येत असाल तो प्रकार या ठिकाणी निवडायचा आहे. जर महिला असतील तर त्यांनी महिला सन्मान योजना, जी काही बस तिकिटात 50% सूट महिलांना दिली जाते, त्यासाठी तुम्हाला महिला सन्मान योजना ही स्कीम या ठिकाणी निवड करायची आहे. त्यानंतर तुम्हाला हवी असलेली स्कीम या ठिकाणी निवडू शकता ज्यामध्ये सदर प्रवासी हा येत असे. या सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या भरल्यानंतर खाली ॲड करण्यासाठीचे बटन दिलेले आहे, त्या बटनावर क्लिक करा. बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या तुमच्या पॅसेंजरची माहिती भरली तो या ठिकाणी ॲड केले जाईल. आता जेवढेही तुमची प्रवासी असतील असे एक एक करून सर्व प्रवाशांना तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचे आहे. ॲड केल्यानंतर पुन्हा मेन पेजला या. या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणाहून तुमचा प्रवास सुरू करायचा आहे आणि ज्या ठिकाणापर्यंत तुम्हाला प्रवास करायचा आहे ते या ठिकाणी एंटर करा. यानंतर जे काही स्टँड असतील, बस स्टँड असतील ते दिसून येतील.
त्यापैकी जे तुमचं स्टेशन असेल, ज्या ठिकाणी तुम्हाला प्रवास करायचा आहे ते सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर आता खाली डेस्टिनेशन्स म्हणजे कुठपर्यंत तुम्हाला प्रवास करायचा आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यासाठी डेस्टिनेशनवर क्लिक करा आणि जे काही तुमचं प्रवासाचं ठिकाण असेल ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. असे दोन्ही ठिकाणे या ठिकाणी सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला खाली डेट सिलेक्ट करायची आहे. ज्या डेटला तुम्ही प्रवास करणार आहात ती डेट या ठिकाणी सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर खाली चेक अवेलेबिलिटी बस शोधा जे काही हे बटन दिलेले आहे त्यावर क्लिक करा. म्हणजे तुम्ही जे काही आता या ठिकाणी कुठून कुठपर्यंत जाण्याचे ठिकाण टाकलेले आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी बसेस दिसून येतील. यापैकी तुम्हाला ज्या बसचे रिझर्वेशन करायचं आहे ती बस तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. त्या बस संदर्भात सर्व काही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. जसे बस किती वाजता निघणार आहे, बसचा टाईप कोणता आहे, टोटल तुम्हाला फेअर म्हणजे भाडे किती लागेल, बस सर्व्हिस नंबर, अशी सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसेल. आता तुम्ही ज्या ठिकाणाहून प्रवास करणार आहात ती बस सिलेक्ट केल्यानंतर आता तुमच्या समोर बोर्डिंग म्हणजे तुम्ही कुठून प्रवासासाठी बसणार आहात, म्हणजे ज्या ठिकाणाहून तुम्हाला तुमचा प्रवास सुरू करायचा आहे ते ठिकाण तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आता मी या ठिकाणी मुंबई टाकलेले आहे त्यामुळे मला मुंबई दादर पूर्व, कुर्ला नेहरू नगर, ठाणे CBS असे पर्याय दिलेले आहेत. यापैकी तुम्हाला ज्या ठिकाणाहून तुमचा प्रवास सुरू करायचा आहे ते ठिकाण सिलेक्ट करा. मी आता मुंबई सेंट्रल हे ठिकाण सिलेक्ट करतो. केल्यानंतर यानंतर तुम्हाला अलाइटिंग हा पर्याय विचारला जाईल, म्हणजेच तुम्हाला कुठपर्यंत तुमचा प्रवास करायचा आहे. शेवटचं जे तुमचं स्टेशन असणार आहे तुमच्या प्रवासाचं ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आता मी बस सिलेक्ट करताना मुंबई ते नाशिक अशी सर्च केली त्यामुळे मला आता या ठिकाणी शेवटचा स्टॉप नाशिक दिलेला आहे त्यामुळे मी डायरेक्टली त्याला सिलेक्ट करेल. सिलेक्ट झाल्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी रिझर्वेशनसाठी सीट्स दिसतील. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे वर तुम्हाला काही कलर्स दिलेले आहेत, त्या कलर्सचा अर्थ काय आहे ते आधी समजून घ्या. जसे जर आपण या ठिकाणी बघितलं ऑरेंज कलर तर त्याच्यासाठी रिपोर्टर यांच्यासाठी ऑरेंज कलरची जी सीट आहे ती राखीव ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर ब्ल्यू कलरची जी सीट आहे ती सिनियर सिटीजन यांच्यासाठी राखीव आहे. नंतर स्काय ब्ल्यू जो कलर दिलेला आहे म्हणजे ज्या सीटवर तुम्हाला स्काय ब्ल्यू असं कलर दिसेल ते सीट ऑलरेडी रिझर्व्ह झालेले आहेत त्यामुळे त्या ठिकाणी रिझर्वेशन आपल्याला करता येणार नाही. त्यानंतर पिंक कलर दिलेला आहे त्या महिलांसाठी राखीव आहेत. आणि शेवटी जे रेड कलरचे सीट दिसत आहेत ते हँडिकॅप आणि ब्लाइंड हे काही व्यक्ती असतील, प्रवासी असतील त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त ज्या काही पांढऱ्या रंगात व्हाईट कलरमध्ये आपल्याला सीट दिसत आहेत या सर्व रिझर्वेशनसाठी अवेलेबल आहेत. आपण यापैकी हवी असलेली सीट सिलेक्ट करू शकतो. ज्या काही रिझर्व्ह असतील त्या स्काय ब्लू कलरमध्ये आपल्याला दिसतील त्यामुळे त्या सीट सोडून आणि वर कलर दिलेले आहेत ते कलर सोडून इतर ज्या काही सीट आपल्याला पांढऱ्या रंगात दिसतील त्या रिझर्वेशनसाठी अवेलेबल आहेत. त्यापैकी आता आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. उदाहरणासाठी 17 आणि 18 या दोन सीट या ठिकाणी सिलेक्ट करतो. आता मी या ठिकाणी 17 आणि 18 या दोन सीट सिलेक्ट केलेल्या आहेत. यानंतर त्या सीटचा कलर हा बदलून ग्रीन झालेला आहे म्हणजे ते सीट आपण आरक्षणासाठी म्हणजेच रिझर्वेशनसाठी सिलेक्ट केलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला खाली नेक्स्ट हे बटन दिलेले आहे त्या बटनाला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर पुन्हा एक पेज आपल्या स्क्रीनवर ओपन होईल. आता या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला जे काही पॅसेंजरची नावे ऍड केली होती ते सर्व नाव तुम्हाला या ठिकाणी दिसतील. आता या नावांपैकी तुम्हाला जे व्यक्ती प्रवास करणार आहेत, जे पॅसेंजर प्रवास करणार आहेत त्यांची नावे या ठिकाणी सिलेक्ट करायची आहेत. नाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली ओके करायची आहे. ओके केल्यानंतर तुम्ही जे काही प्रवाशांची नावे या ठिकाणी सिलेक्ट केलेली असतील ते नाव तुम्हाला या ठिकाणी दिसतील पॅसेंजर डिटेल्समध्ये. त्याचप्रमाणे त्यांचं वय या ठिकाणी दिसेल आणि ते प्रवासासाठी कोणत्या कॅटेगरीत येतात हे देखील या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. आता मी जे सिलेक्ट केलेले आहे यामध्ये एक महिला आहे त्यामुळे खाली महिला सन्मान योजना हे डायरेक्टली या ठिकाणी आलेले आहे कारण आपण पॅसेंजर ऍड करतानाच त्या ठिकाणी सदर योजना ही सिलेक्ट केली होती. त्यानंतर खाली तुम्हाला पॅसेंजर फेअरमध्ये टोटल किती तुम्हाला भाडे लागणार आहे ते देखील दिलेले आहे. सर्व माहिती एकदा खात्री करून बघून घ्या. त्यानंतर खाली रजिस्टर मोबाईल नंबर, तुमचा मोबाईल नंबर तुम्ही ॲप्लिकेशनला लिंक केलेला सारखाच असेल तर खाली सेम ॲज रजिस्टर मोबाईल नंबर त्याला टिक करा आणि खाली पेमेंट या ऑप्शनला क्लिक करा. यानंतर तुम्हाला पेमेंट कन्फर्मसाठी विंडो ओपन होईल आणि तुमची सर्व माहिती या ठिकाणी दिसेल. जसे तुमचा रूट काय असणार आहे, बसचा टाईप काय आहे, तुमचा प्रवास कुठून कुठपर्यंत आपण सिलेक्ट केलेला आहे आणि सीट नंबर आपण काय सिलेक्ट केलेली आहे ते देखील दिसेल. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी दिसेल. त्यानंतर फेअर डिटेल्स म्हणजे भाडे जे काय आहे त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. सर्व माहिती तुम्ही काळजीपूर्वक या ठिकाणी पाहून घ्या. सर्व माहिती बरोबर असल्यास खाली प्रोसीड टू पे या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर पुन्हा एक पेज ओपन होईल. या ठिकाणी खाली तुम्हाला पेटीएम दिलेले आहे त्याला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर पेमेंट करण्यासाठी लिंक ओपन होईल. आता तुम्ही ज्या पद्धतीने पेमेंट करणार आहात ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. बरेच ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. क्रेडिट कार्ड, UPI, नेट बँकिंग कुठल्याही पर्याय निवडून तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता. या ठिकाणी मी UPI पेमेंट सिलेक्ट करतो. यानंतर जे काही तुमचं पेमेंट ॲप्लिकेशन असेल ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. यानंतर खाली प्रोसीड या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही पेमेंटसाठी ॲप्लिकेशन निवडले आहे ते ॲप्लिकेशन ओपन होईल. ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्हाला या प्रवासासाठी जे काही भाडे आकारण्यात आलेले आहे ते या ठिकाणी दिसेल. त्यामुळे तुम्हाला आता एवढे पेमेंट करायचे आहे. त्यासाठी खाली पे या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमचे पेमेंट या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण होईल.
पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक टेक्स्ट मेसेज तुमच्या मोबाईलवर मिळून जाईल. त्याचप्रमाणे तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये होम पेजवर खालील दुसऱ्या क्रमांकावर एक ऑप्शन दिलेले आहे. त्या ठिकाणाहून तुमचे जे काही रिझर्वेशन झालेले आहे ते तिकीट तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. त्यासाठी इथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमचे जे काही तिकीट असेल ते या ठिकाणी दिसेल. या आधीची जी काही तिकिटे असतील ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत. जे काही तुमचं रिझर्वेशन केलेले असेल ते तिकीट या ठिकाणी दिसेल. त्याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण तिकीट डिटेल्स या ठिकाणी दिसेल. तुम्ही एकदा सदर तिकीट चेक करून घ्या. वर तुम्हाला सदर तिकीट PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी एक ऑप्शन दिलेले आहे. वर पहा PDF असे लिहिलेले आहे. त्याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये तुमचे तिकीट PDF स्वरूपात डाउनलोड होऊन जाईल. ते कशा प्रकारचे असेल तेही मी तुम्हाला दाखवतो. तर अशा प्रकारचे रिझर्वेशन तिकीट तुमचं या ठिकाणी डाउनलोड होणार आहे. तिकीट डाउनलोड झाल्यानंतर सर्व माहिती एकदा पासून घ्या. यामध्ये कोण प्रवासी प्रवास करणार आहे, त्यांची नावे, त्यांचे वय, मेल, फिमेल, त्याचप्रमाणे ज्या काही योजना अंतर्गत आपण तिकीट निवडलेले आहे, जसे महिला सन्मान योजना, ही योजना सिलेक्ट केली होती ते दिसेल. तुम्हाला किती भाडे लागले एका व्यक्तीला, त्यानंतर तुम्हाला एकूण किती भाडे लागले हे सुद्धा खाली दिसेल. आता तुम्हाला हे तिकीट प्रिंट काढून घ्यायची आहे किंवा तुमच्या मोबाईलमध्ये जरी असले तरी चालेल. प्रवास करताना तुम्हाला हे तिकीट सोबत ठेवायचे आहे. तिकीट बस कंडक्टरला दाखवणे आवश्यक आहे. त्यामुळे रिझर्वेशन झाल्यानंतर तिकीट तुमच्या मोबाईलमध्ये किंवा सोबत प्रिंट नक्की असू द्या. त्यामुळे तुम्हाला प्रवासात कुठलीही अडचण येणार नाही. तर मी तुम्हाला ST बसचे रिझर्वेशन ऑनलाईन कशा पद्धतीने करायचे याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. मी आशा करतो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. पुन्हा एकदा विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटेल अशीच एक उपयुक्त माहिती घेऊन.